तेच ना, मला काय बोलावं. SC STला कोणी धक्का लावू शकतं का? जे संविधानानं आरक्षण दिलं त्याला. जाऊ दे, त्यांना काय म्हणायचं ना, ते त्यांचा विषय. मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून. त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही. त्यामुळे आमची मागणी OBC आरक्षणातून ते आम्ही घेणार आहेत. त्यांना काय दिशाभूल करायची कळते. SC STला चांगलं कळतं. SC ST वाले खूप हुशार आहेत. कोणाला धक्का लागन का नाही लागत, खूप म्हणजे लय हुशार आहेत. त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेलं आहे. त्यांना धक्का लागतोय नाही लागत, यांनी सांगितलं ना काही फरक नाही पडत. पण यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत, कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही. त्यांना काय म्हणे आंदोलन करायचं आहे, त्यांना अधिकार त्यांनी करावं. आम्ही OBCतून आरक्षण घेणार. तिथं आज तुम्हाला यापूर्वी भेटून गेले वडेट्टीवार, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे असं. मी म्हणतो मला हे प्रश्नच कमवून आहेत, मला काय कळत नाही. माझा काय संबंध आहे भेटायला ये जाय काय. माझा विषय OBC आरक्षणाची, त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा. बरं, एक कोंडी अशी निर्माण झाली आहे की सरकारला तुमचं ऐकायचं होतं, करायचं होतं. OBC आरक्षण पेटल्यामुळे सरकार बॅकफुटवर आलेलं आहे. यात तुम्हाला जी आश्वासनं दिली आहेत तेही लांबणीवर पडू शकतात, तुमचा वेळ जाऊ शकतो. म्हणजे सरकार कोंडीत सापडलंय. तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार, त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार. कोंडीत कसे सापडले? तेच उभा करतात आंदोलन. कोंडीत काय सापडले? तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला. कोंडीत काय सापडले? नाटकं करतात. कोंडीत काय सापडले? तेच म्हणजे कोण? सरकार. दुसऱ्याला काही येडं समजते काय ते सरकार? आमच्यात लावून द्यायचं. आमच्यात लावून द्यायचं म्हणजे काय? काय शेवटी गाव खेड्यातले OBC मराठा बांधव. सरकार जाणीवपूर्वक बळ देतं या आंदोलनाला, तुमच्या मागण्या लांबणीवर पडावं म्हणून. का शक्यता असू नये? का शक्यता असू नये? शक्यता का असू नये? का घडून येते अचानक? अचानक का घडून येते? का असू नये? शक्यता असू शकते. नाही, पण या बाबतीत आता तुम्ही 1 महिन्याची मुदत दिली आहे, तुम्ही पण उघड बोललं पाहिजे ना यावर. मग म्हणजे सरकार जर असं करत असेल तर हा तुमचा आरोप म्हणावा की फक्त तुमच्या मनात भीती आहे असं काय? नाही, भीती नाही. शक्यता का असू नये? अचानक का घडून येतं सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला? सरकार पुरस्कृतच असू शकतं. सरकारला काय? त्यांनी असंच केलेलं इथून मागे बी. सरकारने घेतलं बाजून स्वतःच, जनता सगळे विरोधात घालून बसली. आम्हाला काय भीती नाही. आम्ही बोलणार बी नाही. स्पष्टपणे काय बोलायचं? 13 तारीख 13 जुलै बोलायचंच नाही. सरकार 13 जुलैपर्यंत तुम्ही काय बोलणार नाही? नाही काय. ज्याला आंदोलन करायचं त्यांनी करावं. त्याला अधिकारी, ज्याला काय मागणी करायची ते करू शकतो. आम्ही म्हणू शकत नाही करू नको, तेही आम्हाला म्हणू शकत नाहीत करू नको. ते दादागिरीनं म्हणू शकतात करू नको, पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको, कारण लोकशाहीचा अधिकार. काय कारण आहेत अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे आंदोलन OBCत होत आहे त्याला सरकारचं पाठबळ आहे? काय तुमच्या समोर आलेल्या घटना आहेत? नाही, येण्याची काय गरज आहे? तेव्हा दिसते ना, लक्षात येतं. अचानक काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येतं. अगोदरच्या याच्यात काय फरक, आता काय फरक, आपलं तेव्हा लक्षात येतं ना. अगोदरच्या याच्यात कसं लोकशाही नव्हतं, आता कसं आहे, सरकारनं काय लय लक्षात येतं. हो, तुम्ही पण त्यातलेच येतं, पण तेव्हा लक्षात येतं. नाही, पण असं काय मॉनिटरिंग करताय तुम्ही? काय लक्षात येते असं? नाही, शक्यता का असण्याची गरज नाही. असं काय इथून मागच्या तर याच्यात लय फरक पडतो. सर्व निवेदित इतकं येणं, भासा सगळे, म्हणजे ते तेव्हाच लक्षात येतो. राजकीय नेत्यांची चळवळ तेव्हाच लक्षात येते. राजकीय नेते कसे टप्प्याटप्प्याने निघाले तेव्हाच लक्षात येतं. ठरवून असलेलं तेव्हाच लक्षात येतं. तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी, तेव्हाच लक्षात येतं. ते एकाएकीत असं येणं दमादमाने, ते बांधवाला दोष देऊन काही उपयोग नाही. ते बसलेलं सरकार घडून आणतं. आंदोलनाला पण आले होते ना, दुसऱ्याच दिवशी सगळे नेते लाईनने आले होते. नाही, फरक आहे बाबू. आम्ही रोज तेच करतो, तुम्ही रोज तेच करता. फक्त मीडिया पुढे तुम्ही बोला ना तर मी बोला ना. आता तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे, आणि ते म्हणतात की मराठ्यांचे सरकार लाड करताना आम्हाला दुर्लक्ष केलं. लाड करायला तर आम्हाला 17 दिवस बसले हो उपोषणाला. तिने कोणते लाड केले हो सरकारने? त्या 17 दिवस बसले तिने आम्हाला उपोषणाला. मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही, मी त्यांना म्हणतच नाहीये
त्यांनी करावं आंदोलन. मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही, प्रत्येकाला अधिकार आहे. सरकार घडून आणते, मी सरकारला म्हणतो, त्यांना म्हणतच नाही. शेवटी एक ना एक दिवस त्यांचंही आंदोलन कधी ना कधी संपणार आहे, आमचं पण संपणार आहे. गावखेड्यात आम्ही राहणार आहेत. सरकार बरोबर त्याचा डाव घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण सरकारच्या एक लक्ष देत नाही, कवा त्यांच्याच गळ्यात गुंतणार आहे, तेच अडचणी देणार किती डाव टाकले तरी. 1 महिन्याची तुम्हाला मुदत दिली आहे, पण सध्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल पासून ते MBA वेगवेगळ्या विद्यापीठाचे कॉलेजचे प्रवेश सुरू झालेले आहे. तिथे मात्र पूर्ण फीस भरून प्रवेश घेण्याची वेळ मुला मुलींवर आली आहे. त्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? पोलीस भरतीमध्ये आता वेगवेगळ्या भरती पण शिक्षण पोलीस भरतीमध्ये ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना ओबीसीतूनच घेतलं पाहिजे. त्यांना कोणी जर EWS ECBCतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आलं असलं, सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे. कारण EWS मधून इकडं कुणबीचं प्रमाणपत्र असल्यावर त्याला ओबीसीत येता येत नाही, ते एक तर व्हायलाच पाहिजे. ॲडमिशनमध्ये आता मला माहीत नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागले की नाही. मी तर तुम्ही आता सांगितल्यामुळे मी आजच्या आज लगेचच माहिती घेणार आहे त्याची. आता सरकारनं मोफत केलेलं आहे, ते काय करतंय, ते केलंय की नाही तेही बघतो. जानेवारीमध्ये GR काढला होता, ते तुम्ही स्वतःहूनच तुमच्या उपोषणाच्या वेळेस सांगितलं होतं, तसं पत्रही दिलं होतं उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी. बघतोय मी लगेच 12 वाजेपर्यंतच बघतोय की त्यांनी केलेलं आहे ते खरंच शिक्षणात मोफत केलंय का नाही मुली. बच्चूभाऊ असं म्हणाले की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात जरांगे पाटील आणि भुजबळांनी एकत्र आलं पाहिजे. बच्ची भाऊन दुसरा सल्ला द्या ना म्हणा. असा सल्ला कशाला, दुसरा एखादा असेल ना. तुमच्या उपोषणाच्या वेळेस जे पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर होते, ते याही वेळेस ओबीसीच्या नेत्यांना, तिथं उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी फोनवर पाठिंबा दिला, मी भेटणार पण आहे असं ते म्हणतात. तुम्हालाही पाठिंबा, त्यांनाही पाठिंबा. त्यांच्या भूमिकेबद्दल आता काय? नाही बघा, कोणी कोणाला भेटावं लोकशाहीत असं कसं मी कसं सांगू शकतो. मग तर ते लय उलट होईल. कोणी उपोषणला आंदोलनाला बसायला नाही पाहिजे, काय करायला पाहिजे हे मी कसं सांगणार. प्रत्येकाला अधिकारी बसायचा, प्रत्येकाला अधिकारी भेटायला जाण्याचा. मी त्यामुळे तिथं काय ते तसलं इतक्या खालचे विचारायचं नाही हो. मी पण नाही, माझा समाज पण. निवडणुकीच्या अगोदर तुमच्याबरोबर मराठ्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न होता का, अशी एक चर्चा आता होते आहे. आणि आता तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फारसा काही प्रतिसाद दिला नाही, तर मग ओबीसीकडे जाण्याचा प्रयत्न असावा का, त्याबद्दल तर सांग. नाही ते हे बघा, राजकारण हा पूर्ण वेगळा मार्ग आहे. समाजकारण, आंदोलन हा पूर्ण वेगळा मार्ग आहे. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. भेटायला जाणारा जाऊ शकतो कोणी पण. इतक्या खालच्या विचाराचा मराठा नाही की आमच्याकडेच या आणि तिकडे जाऊ नका आणि इकडे जाऊ नका. कोणी लोकशाही मानणारे आहेत आम्ही, कोणी कुठेही जाऊ शकतो. त्यांच्या आंदोलनालाही आमचा विरोध नाहीये, त्यांना कोणी भेटायला जा याचा विरोध नाहीये. पण त्यांनी आम्हाला विनय केला पाहिजे. परंतु लोकशाही त्यांना करण्याचा अधिकार, आम्हाला काही अडचण नाही त्यांची. किती आंदोलन करा, काही करा, आम्ही आमच्या मागणीवर ठाम. लक्ष्मण ठाकरे असं म्हणतात की धनगर समाज महाराष्ट्रात 2 नंबरवर आहे, परंतु धर्मगराचा खासदार अजून जनतेतून निवडून आला नाही, काय कारण? तुम्हाला काय माहिती. मी सांगितलं ना, मला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला विरोध नाही. त्यामुळं त्यांना मी उत्तरं द्यायची गरज नाही आणि मी त्यांना विरोधक मानलेलं नाही एकाही धनगर बांधवाला राज्यभरातल्या. त्यामुळे मी त्यांना उत्तरं देणार नाही. त्यांनी एक विषय पण असा केला की तुम्ही जानकराबद्दल, धनगरांबद्दल एवढं आपुलकी दाखवत आहे, म्हणजे धनगर समाजाबद्दल. जानकरांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या विरोधात किती बैठका घेतल्या परभणीमध्ये? किती वेळेस म्हणलं पाडा, सांग ना म्हणा कोणी ते सांग ना म्हणा आधी. मग बोलायचं कोणकडे बी. आम्ही जितका दिवस म्हणतो ना आम्ही विरोधक नाहीत तितकं तुम्ही बोलायला लागले का मग तिकडून? आम्ही माया करायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही उलट बोलत चालणार. बरं, मराठा समाजाच्या आरक्षण जे आहे ओबीसीतून मिळावं यासाठी जे आत्महत्याचं सत्र आहे ते काही थांबत नाहीये.
बार्शीतले एका प्रसाद देठे नावाच्या एका युवकानं पुण्यात जिथं जो काम करत होता त्या कंपनीतच गळफास घेतलाय. सामान्य जे लोक आहेत त्यांना आपण काय आवाहन करणार आहात या सगळ्या घटनांनंतर? महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना आणि विद्यार्थ्यांना, तरुणांना माझी हात जोडून विनंती, कधीच आरक्षण आपल्याला मिळणारच नव्हतं, ते आरक्षण आपल्याला मिळायला लागले. आरक्षण मिळत नाही म्हणून कोणी आत्महत्या करू नका. आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाहीये. त्या आरक्षणापायी कोणाचा नंबर जर लागला नाही तर निराश होऊन आत्महत्या करू नका. आरक्षण नसल्यामुळे कोणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका. आरक्षण नसल्यामुळं एखाद्या टक्क्याहून जर एखादा विद्यार्थी मराठ्याचा हुकला तरी आत्महत्या करू नका. त्याचं कारण असं, पुन्हा प्रयत्न करा. आरक्षण मिळेल तुम्हाला काही दिवसानं, त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा, पण तुमचं भविष्य नक्की घडणार. आत्महत्या केल्यामुळं घडणार नाही. तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका. आज एखाद्या टक्क्यावर हुकला असाल तर हुकू द्या. मी आरक्षण मिळूनच देणार आहे. आणखीन 1 वर्ष जास्त लढा, आणखीन 1 ते 2 वर्ष जास्त शिका. आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा तुमचं जी इच्छा आहे ती पुरी होईल. पण कोणीही आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळे. मी घेतल्याशिवाय हटत नाही. मला एकही मराठ्याचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही आणि तुम्ही सुद्धा एकही जण कमी होऊ नका. ही माझी सगळ्याला हात जोडून विनंती. हुकली नोकरी तर हुकू द्या. तुमचं जीवन माझ्यासाठी महत्वाचं. त्यांनी जी सुसाईड नोट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी आग्रहाची विनंती केली आहे पंकजा मुंडे, भुजबळ, हाके, शेंडगे, तायवडे, टीपी मुंडे, गायकवाड, आणि असं म्हटलं की आमची विनंती आहे की कृपया आम्हाला आरक्षण मिळू द्या. नाही, ते नाही समजून घेणार. परंतु माझ्या मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना आव्हान आहे की तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. मी पूर्ण जीव तुमच्यासाठी उभा ठेवलेला आहे, पूर्ण आयुष्य सुद्धा. म्हणून तुम्ही काळजी करू नका. मराठ्यांच्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो, विद्यार्थिनींना सांगतो, माय माऊलींना सांगतो की तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही. तुमचा आज नंबर हुकला तर हुकू द्या. खचूनच जाऊ नका, निराश होऊ नका. कोणाला कमी टक्के पडले म्हणून नोकरी लागली नाही तरी खचू नका. थोडंही निराश चेहऱ्यावर येऊ देऊ नका. आज नसाल तुम्हाला आरक्षण म्हणून तुम्ही 1 टक्क्यानं हुकला असता, पुढच्या वर्षी तुम्हाला आरक्षण, पुढच्या टप्प्यात तुम्हाला आरक्षण असणार आहे, पुढच्या महिन्यात तुम्हाला असणार आहे, पुढच्या दिवसात असेल. तेच आरक्षण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे आणि मी मिळून दिल्याशिवाय थांबत नाही. तुम्ही कसलीच काळजी करू नका. फक्त जीव मात्र एकाही मराठ्याच्या पोरानं देऊ नका. ही जाग सोडून विनंती तुम्हाला. एकीकडे जर आपण पाहिलं तर